आजच्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत हडपसर ह्या लोकेशनमध्ये. मगरपट्टा सिटीपासून फक्त 400 मीटरच्या अंतरावरती हा 3 BHK ओनली प्रोजेक्ट आहे. 3.25 एकरचा लँड पार्सल आहे. फक्त 400 फ्लॅट्स आहेत. लो डेन्सिटी लक्झरी हाऊसिंग याला आपण म्हणू शकतो, कारण हा प्रोजेक्ट सगळ्या साईडनी रोडने कनेक्टेड आहे. रोड कनेक्टिव्हिटीबद्दल जर बोलायचं गेलं तर इथून तुम्ही बीटी कावडे रोड, कोरेगाव पार्क, मुंडवा ह्या लोकेशनला कनेक्ट करू शकता. एक जो नवीन मगरपट्टाचा मागे बॅक गेटला जो ब्रिज ओपन झालेला आहे तिथून 400 मीटरवरती मगरपट्टा तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता. आणि तेच 400 मीटर तुम्ही पुढे गेल्यानंतर सोलापूर हायवेचा मेट्रो स्टेशनही तुम्ही ॲक्सेस करू शकता. म्हणजे सगळ्या साईडनी तुम्ही कनेक्टिव्हिटी आहे. एका सेंटरमध्ये तुम्ही राहताय, वेल कनेक्टेड आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट 3 BHK ओनली कम्युनिटी. पूर्ण हडपसरमध्ये असा टोटल पॅकेज प्रोडक्ट बिलकुल नाही आहे, आणि ह्या प्राईस म्हटला तर बिलकुलच नाही आहे. आपण एकदा प्रोडक्टबद्दल जर डिस्कस केलं तर 4 टावरचा हा प्रोडक्ट आहे. इथे तुम्हाला हे 2 क्लस्टर वाईज असे डेव्हलपमेंट आहे. दिस इज अ फेज 1, दिस इज अ फेज 2. फेज 1चं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. इथे खाली तुम्हाला हाय स्ट्रीट मिळते. ही हाय स्ट्रीट तुम्ही बघू शकता, ऑलरेडी लीज आउट होणारे मोठे मोठे ब्रँड्स इथे येणार आहेत. आणि त्यासोबतच ह्या प्रॉडक्टमध्ये जसं हा 3 BHK ओनली प्रोडक्ट आहे, ह्याचं सगळंच युनिक आहे. फ्लोर प्लॅन पर फ्लोर 4 फ्लॅट आणि 3 लिफ्ट्स. प्रत्येक फ्लॅटच्या समोर ऑलमोस्ट 10 ते 15 फुटाची लॉबी, तीही प्रायव्हेट असणारी. म्हणजे ती कार्पेटमध्ये इन्क्लूड नसतेच, ती तुमचा पब्लिक स्पेस आहे. बट तुम्ही इमॅजिन करू शकता की डोर टू डोर डिस्टन्सही तुमचं 15 फुटापेक्षा जास्त आहे. असे युनिक लॉबीज आहेत. प्रत्येक फ्लॅट तुम्हाला हा कॉर्नर मिळतो. इथे तुम्हाला 1040 ते 1190 स्क्वेअर फीटपर्यंतचे 2 कार्पेटचे 3 BHKs आहेत. आणि सगळ्यात मेन, प्रत्येक फ्लॅटसोबत आहे तिथे 2 पार्किंग. आता एकदा अम्युनिटीजबद्दल डिस्कस करूया. अम्युनिटीजबद्दल बोलायचं गेलं तर काही अम्युनिटीज बॅक साईडला आहेत आणि काही अम्युनिटीज तुमच्या पोडियम लेवलला आहेत. तर पोडियम लेवलला अम्युनिटीजबद्दल बोलायचं गेलं तर हा कट सेक्शनमध्ये बघून घ्या. प्रत्येक डिव्हिजनसाठी तुम्हाला अम्युनिटीज आहे. दिस स्पोर्ट झोन बघू शकता, योगा जिम, त्यानंतर मिनी थिएटर आहे. त्यानंतर इथे सलून, स्पा, वॉशरूम्स, रिसेप्शन टावर्स आहेत. त्यानंतर हा तुमचा स्विमिंग पूल, स्प्लॅश पूल, पूल डेक. इथे तुमच्या सोसायटीचे ऑफिसेस, इंडोर गेम्स, लाउंज, गेमिंग झोन, पॉडकास्ट स्टुडिओ, क्रेश, सर्व काही एक फुल पॅकेज 3 BHK ओनली प्रोडक्ट. पदेशन तुम्हाला रेरा डेट आहे जून 29ची, पण हा बिल्डर जाणला जातो ऑन टाईम पदेशन, बिफोर टाईम पदेशनसाठी बिल्डर कमिट करतोय डिसेंबर 28, कारण ऑलरेडी रेरा येण्याच्या आधीच त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि दे आर वे अहेड ऑफ टाईम. तर हा झाला ह्या प्रॉडक्टचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू. आता आपण जाणार आहोत एक 1190चा शो फ्लॅट. इथं आपण काय काय मिळणार आहे बघायला भेटूया. शो फ्लॅट ही खूप युनिक आहे, कारण डिझायनिंग तुम्ही बघू शकता, प्रॉडक्ट कसं डिझाईन केलेलं आहे त्या अकॉर्डिंगली शो फ्लॅट, युनिटली आउट, लॉबी, सर्व काही तसं डिझाईन केलेलं आहे. जेव्हा तुम्ही एंटर करता, हा ग्रँड तुम्हाला डोर मिळणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला डिजिटल डोर लॉक, व्हिडिओ डोर फोन त्यातच इन्क्लुडेड आहे. हे तुमच्या डोरच्या आत झालं, पण डोरच्या बाहेरही तुम्हाला फ्लोर प्लॅनमध्ये एकदम मस्त अशी लॉबी आहे. जेव्हा तुम्ही आतमध्ये येता, हा तुमचा 1190 स्क्वेअर फीटचा 3 BHK आहे. ते बघू शकता, एकदम युनिक असं तुमचं, हे ऑलमोस्ट 14-15 फीटचं आहे, हे ऑलमोस्ट 17 फीटचं. असा युनिक तुमचा लिव्हिंग डायनिंग एक्सपिरियन्स आहे. सोफा ठेवल्यानंतरही भरपूर जागा आहे. इथे तुमचा डायनिंग स्पेस आहे. त्यासोबतच जेवढा तुमचा वाईड ओपनिंग हॉरिझॉन्टल लिव्हिंगचा तुमचा हा डेक आहे, तेवढाच तुम्हाला इथे समोर डेक मिळतोय. आणि काय डेक आहे, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, गार्डनिंग तुम्ही एकदम खुलके करू शकता. वेड्थ आहे त्याला, हे खाली स्टेनर दिलेलं आहे. डबल टपन ग्लासची इथे रेलिंग आहे. वरती अगदी सेम फॉल सिलिंग आहे स्टारलाईटची. समोर सेम टेक्स्चर आहे. इथे तुम्हाला एक स्विच पण मिळणार आहे, आउटडोर स्विच. इथे तुम्ही लाईटनिंग, आकाश कंदील, दिवाळी सेलिब्रेशनसाठी करू शकता. आणि असं हे वाईड ओपनिंगचं तुम्हाला हे असं हॉलचं हे आहे. त्यासोबत तुम्हाला मॉस्किटो मेश मिळते. आणि ह्या डेकमध्ये तुम्हाला मिळणार आहेत अजून एक USP, ईस्ट अँड वेस्ट फेसिंग फ्लॅट्स. म्हणजे सकाळचं ऊन पाहिजे मिळणार, संध्याकाळचं सनसेटचा व्ह्यू पाहिजे तेही मिळणार. तर हा आहे तुमचा बटरफ्लाय कन्सेप्टचा लेआउट. त्याच्यामध्ये तुमचं एक बेडरूम एंट्रन्सला आहे, ते आपण आधी बघूया. किचन एक USP आहे, ते शेवटी बघूया आपण. पुढे आल्यानंतर हा तुमचा फर्स्ट बेडरूम आहे, ज्याची साईज तुम्ही बघू शकता, 10 बाय ऑलमोस्ट 13.5चा हा बेडरूम आहे. आणि वॉशरूम म्हणजे एकदम अजून एक USP, फुल डन अप वॉशरूम आहेत. सगळं दिसतंय, सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. फिटिंग्स बघू शकता, त्यात वॉशरूममध्ये काही गोष्टी युनिक आहेत, त्याही तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि त्यासोबतच हे जे तुम्हाला वॉशरूममध्ये दिसतंय, हे अगदी सेम तुम्हाला इथे असं मिळणार आहे. पुढे आल्यानंतर बघू शकता, सर्व काही प्रीमियम फिटिंग्स वापरलेल्या आहेत. खाली टाईल्सही बघा, बॅटरीफाईल टाईल्स आहेत. आणि आता आपण जाणार आहोत किचनकडे. किचन एकदम परफेक्टली प्लॅन केलेलं आहे, बघू शकता. मस्त असा स्पेस आहे, एल शेपमध्ये प्लॅटफॉर्म, एकदम एका फॅमिलीसाठी लागणारी जागा अगदी तशीच आहे. इथे विंडो मिळणार आहे आणि जबरदस्त असं डिझायनिंग तुम्ही करू शकता. म्हणजे बघितल्यानंतर इथे तुम्ही जर हे हाईड केलं तर दिस इज अ कम्प्लीट
कॅनव्हास आहे, तुम्ही इथे डिझाईन करू शकता. त्यासोबतच जेव्हा आपण ह्या स्पेसमध्ये जाऊ, इकडच्या स्पेसमध्ये आपण बघितलं तर तुम्हाला मिळणार इकडे कॉमन वॉशरूम आणि इकडे कॉमन बेडरूम. कॉमन वॉशरूम तुम्ही बघितलं, वरती फॉल सिलिंग डन आहे, फिटिंग्स ऑल सगळं डन आहे, जे दिसतंय ते सगळं मिळणार आहे, कॅबिनेट्स अँड ऑल. त्यासोबतच इकडे आल्यानंतर ना बघू शकता, दिस इज अ सेकंड बेडरूम आणि वर गेटिंग अ फुल साईज विंडो. इथे तुम्हाला मिळणार आहे, खाली हे फिक्स आहे, वरती स्लायडिंग मुवेबल आहे आणि विंडोची क्वालिटी खूप मस्त आहे. समोर कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते तुम्हाला ड्रोनच्या ह्याच्यातून दिसेल. आणि इथे प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फुटलॅम्प पण मिळणार आहे. त्यासोबतच आता आपण बघणार आहोत मास्टर बेडरूम, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळते काय तर अजून एक डेक, म्हणजे ती तुमची फॅमिली डेक झाली आणि हा तुमचा काय झाला मास्टर बेडरूम विथ डेक. बट मास्टर बेडरूम किती मोठा आहे, ऑलमोस्ट हॉल एवढा तुमचा मास्टर बेडरूम आहे. बघू शकता 19-20 फुटाचा मास्टर बेडरूम, म्हणजे 10 बाय 19.8 टू बी प्रिसाईज. हा तुमचा वॉर्डरोबचा स्पेस आहे, बट इथून चालू होतो तर त्या ह्याच्यापर्यंत, म्हणजे युजली बघू शकता तुम्ही 11 बाय 17चे हे 11 बाय 18चे तुमचे लिव्हिंग एरिया असतात 2 आणि 3 BHK मध्ये, तेवढा तुमचा इथे मास्टर बेडरूम आहे. त्यासोबतच हे फुल डन वॉशरूम आहे, हँड शॉवर पण इथे मिळणार आहे, ग्लास पार्टिशन पण मिळणार आहे, फॉल सिलिंग पण मिळणार आहे. हा असा कम्प्लीट टोटोग्रुहे फिटिंग सोबतचा तुमचा हा कॅबिनेट पण मिळणार आहे. जेवढं सगळं मिळतंय त्यासोबत मग बाल्कनी तर ही चेरी ऑन द केक आहे, कारण बघू शकता ही जी बाल्कनी आहे ही तुमची भलेही स्टँडिंग फील बाल्कनी असेल, बट यू कॅन इमॅजिन की इथे तुम्ही 2 लोकांचा इझी एक स्पेस आहे. विथ दॅट वरनं कवर्ड फॉल सिलिंग डन, स्टारलाइट्स. हा कॉर्नर फ्लॅट आहे, याच्यासोबत 1040 मध्ये पण तुम्हाला सिमिलर काइंड ऑफ लेआउट आहे. तर हा प्रोजेक्ट आहे एकदम वेल लोकेटेड. स्पेसिफिकेशन बोलायचं गेलं, लो डेन्सिटी हाऊसिंग, 2 कार पार्किंग, त्यानंतर ईस्ट वेस्ट फेसिंग फ्लॅट्स, लिमिटेड नंबर ऑफ फ्लॅट्स, त्याच्यामध्ये एकदम एक्सक्लुझिव्ह अम्युनिटीज, 1.65 CR ची कोटिंग प्राइस आहे. आता याच्यामध्ये मिळणार स्क्वेअर फीट एक्सपर्टचा ॲडव्हान्टेज, ते काय अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी विदाउट एनी ब्रोकरेज चार्जेस. तर आजच टीम स्क्वेअर फीट एक्सपर्टसोबत कॉन्टॅक्ट करा, कारण आम्ही चालू केलेली आहे एक नवीन सर्व्हिस, इन्स्टा प्रॉपर्टी इन जस्ट 10 मिनिट्स. 10 मिनिटात घर शॉर्टलिस्ट करणं हे आता स्वप्न नाही, हे आता सत्य आहे. कारण तुम्ही गेली कित्येक महिने झालं प्रॉपर्टी बघताय, तुम्हाला रोजचे डेली किती स्पॅम्स कॉल येतात, त्या सगळ्यांना तुम्ही अवॉइड करू शकता फक्त एका मीटिंगमध्ये. तुम्हाला आमच्या एक्झिक्युटिव्हसोबत एक 10 मिनिटाची मीटिंग करायची आहे, ती तुमच्या ऑफिसवरती असू शकते, तुमच्या ऑफिसमध्ये असू शकते. माझी टीम तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लोकेशन प्रिफरन्सनुसार 3 ते 5 ऑप्शन शॉर्टलिस्ट करून देईल पूर्ण मार्केटमधून. आणि जे प्रोजेक्ट आपण शॉर्टलिस्ट करणार त्या प्रोजेक्टमध्ये साईट व्हिजिटसाठी माझी टीम तुम्हाला असिस्ट करेल. आणि जिथे आपण फायनलाइजसाठी बसणार त्या प्रोजेक्टमध्ये माझी टीम तुम्हाला देणार अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी विदाउट एनी ब्रोकरेज चार्जेस. आणि हे सर्व काही पॉसिबल आहे फक्त एका कॉलमध्ये. तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचं आहे किंवा कमेंटमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ह्या प्रोजेक्टचे सर्व डिटेल्स डाउनलोड करू शकता. तर आजच टीम स्क्वेअर फीट एक्सपर्टला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करा फक्त 10 मिनिटामध्ये.